आणि भाजपकडून आतापर्यंत 19 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन गेलेल्या नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, पंकज भोयर हे प्रथमच मंत्री होणार आहेत। तर फोन गेलेल्या जुन्या मंत्र्यांमध्ये चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश आहे। तर पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळेंना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे। तर मंगल प्रभात लोढा आणि जयकुमार रावल यांनाही फोन गेलेले आहेत। तर राळेगावचे आमदार अशोक उईके यांना भाजपकडून मंत्रिपदासाठी संधी दिली जाणार आहे। भाजपचे संभाव्य मंत्री कोण कोण असणार आहेत आपण त्यावर एक नजर टाकत होतो। त्यामध्ये नितेश राणे, गणेश नाईक, शिवेंद्रराजे भोसले यांची नावे आघाडीवर आहेत। याशिवाय जयकुमार रावल, पंकजा मुंडे आणि मंगल प्रभात लोढा यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे। तर राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील यांचीही नावे पाहायला मिळतात। तर पंकज भोयर, जयकुमार गोरे आणि मेघना बोर्डीकर यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे। तर अतुल सावे आणि माधुरी मिसाळ हे देखील दोन चेहरे मंत्रिमंडळात पाहायला मिळतील। त्याशिवाय चंद्रशेखर बावनकुळे आणि अशोक उईके यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।